नमस्कार मित्रांनो, हेडिंग पाहून तुम्ही समजला असाल की मी वनरक्षक होणारच आणि या वनरक्षक होण्यामध्ये महत्त्वाचा आहे तो प्रश्नांचा सराव, अतिशय संभाव्य अशा प्रश्नांचा सराव आणि तोच या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 13 पाहायची आहे। तर वेळ न घालवता सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, वनाधिकारी नेमके काय काम करतात, तसेच वन संरक्षणाबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणारी दक्षता पुरेशी आहे किंवा याबाबत आकलन करण्यासाठी अतिशय उपयोगी असतं काय, तर वनाधिकाऱ्यांची दैनंदिनी। पुढील प्रश्न पहा, रिकामी जागा महिन्यापेक्षा जास्त कालावधीकरिता क्षेत्रीय वनाधिकाऱ्यांची दैनंदिनी प्रलंबित असल्यास त्याची वेतन देयके पारित करण्यात येत नाहीत, तर 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी। खालीलपैकी कशाच्या फुलापासून दारू बनवतात, महुआ, त्याला आपण मोह म्हणतो। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 सुधारित 1991 विषयी पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे, त्या ठिकाणी मित्रांनो वरील अ आणि ब दोन्ही विधान बरोबर आहेत। कलम 29 अन्वये वन्यजीव रक्षण व संवर्धनासाठी अगदीच आवश्यक असेल तरच जंगलतोड करता येते, हे विधान सुद्धा बरोबर आहे आणि महाराष्ट्रामध्ये या कायद्याची अंमलबजावणी जून 1973 पासून झाली। हे दोन्ही विधानं या ठिकाणी आपल्याला बरोबर पाहायला मिळतील। त्यानंतर पुढील विधान पहा, महाराष्ट्र राज्यात रिकामी जागा या जिल्ह्यांमध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे। गडचिरोली, कोकण व लगतच्या डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणती वने आढळतात, पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत, म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित आणि उष्णकटिबंधीय निमसदाहरित दोन्ही या ठिकाणी वनं आपल्याला कोकणच्या आणि लगतच्या डोंगराळ प्रदेशामध्ये आढळतात। महाराष्ट्रात दक्षिण उष्णकटिबंधीय काटेरी वनांचे क्षेत्र किती आहे, ते आहे 63%। त्यानंतर नागपूर व अमरावती या प्रशासकीय विभागात प्रत्येकी किती अभयारण्य आहेत, 10। महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणतं आहे, ते आहे ताडोबा। महाराष्ट्रात खालीलपैकी कुठे पक्षी अभयारण्य आहे, तर जायकवाडीला पण आहे, माळढोकला पण आहे आणि कर्नाळ्याला पण आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं या ठिकाणी अचूक उत्तर आहे। रायगड जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे, तर मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कळनारा पक्षी अभयारण्य आहे। नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो, प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान असतं किती असतं, तर 20 अंश सेल्सिअस ते 22 अंश सेल्सिअस। त्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, अ आणि ब दोन्ही विधान बरोबर आहेत, म्हणजेच सह्याद्री पर्वताला मान्सून वारे अडवत असल्यामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो। कोकणात उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाला आम्रसरी म्हणतात, दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत। परतीच्या पावसाची खालीलपैकी दिशा कोणती, तर ही आहे मित्रांनो परतीच्या पावसाची दिशा ईशान्य भारतापासून पश्चिम किनारपट्टीकडे, म्हणजे पर्याय क्रमांक 3। महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या कालखंडात अरबी समुद्रावरून येणाऱ्या या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो, तर या ठिकाणी मित्रांनो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो। पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, या ठिकाणी विचारलेलं आहे आणि या ठिकाणी फक्त अ आणि ब म्हणजे पहिली 2 विधानं जी आहेत, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सर्वात जास्त पाऊस पडतो, कोकणामध्ये पावसाळ्यात सर्वात जास्त पाऊस पडतो, ही पहिली 2 विधाने या ठिकाणी बरोबर आहेत आणि मराठवाड्यात पठारावर सर्वात जास्त पाऊस पडतो, हे या ठिकाणी चुकीचं विधान आहे। त्यानंतर पुढील विधान पहा, वन्य प्राण्यांचे संरक्षण हा विषय भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या सूचीत समाविष्ट आहे, तर या ठिकाणी समवर्ती सूची हे उत्तर येतं। भारतातील सर्वात पहिले जिम कार्बेट हे राष्ट्रीय उद्यान 1935 या वर्षी स्थापन करण्यात आले। रिस्पिरिन पहा, रिस्पिरने हे आयुर्वेदिक औषध या वनस्पतीपासून तयार केलं जातं। सर्पगंधा। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती अन्नसाखळी बरोबर आहे, त्या ठिकाणी गवत, टोळ, साप, ससाना, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही अन्नसाखळी बरोबर आहे। महाराष्ट्रात सद्यस्थितीत 6 राष्ट्रीय उद्याने, 48 अभयारण्य, 6 संवर्धन क्षेत्र आहे। राज्यात एकूण 60 संरक्षित क्षेत्रे आहेत। वरीलपैकी कोणतं विधान चूक आहे असं सांगितलेलं आहे आणि वरीलपैकी एकही विधान चूक नाही, म्हणजे वरीलपैकी ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत। त्यानंतर खालीलपैकी कोणती नदी राजस्थानमध्ये वाळवंटातून वाहते व कच्छच्या रणात लुप्त होते, ती आहे नदी लुनी। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आदिवासी जमातींच्या त्यांच्या निवासाच्या प्रदेशानुसार जोड्या जुळवा व खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जो आहे तो अचूक आहे, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो पहिल्या पर्यायाचं उत्तर दिलं, एचं 4 दिलेलं आहे, म्हणजे हळबा, कोया व माडिया गोंड या जाती तुम्हाला गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये सापडतील। त्यानंतर गोंड ही जात तुम्हाला गोंदिया, भंडारा आणि नागपूरला सापडेल। कोरकू व ढानका या ठिकाणी मित्रांनो अमरावती, अकोला व बुलढाण्याला आहे। भिल्ल व गोमित तुम्हाला नंदुरबार आणि धुळे या ठिकाणी सापडेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी तुम्हाला बरोबर आहे।
त्यानंतर पुढील विधान पहा, पुढीलपैकी 2 विधानांपैकी योग्य विधान ओळखाय सांगितलेलं आहे तुम्हाला आणि या ठिकाणी मित्रांनो योग्य विधान ओळखणं याबद्दल बरेच प्रश्न येत आहेत. तर आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक अ आणि ब या ठिकाणी दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 45.2% लोकसंख्या नागरी भागात राहते, हे बरोबर आहे. त्यानंतर सन 2001 मध्ये हे प्रमाण 42.4% होते. त्यानंतर 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणतं आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी 1. राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे. अग्रणी बँक योजनेचा मूळ हेतू कोणता? पर्याय क्रमांक 1. वैयक्तिक बँकांनी सधन विकासासाठी विशिष्ट जिल्हा दत्तक घ्यावा. त्यानंतर महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या आजारपणाचे मूलभूत कारण कोणतं? या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, अ आणि ब. या ठिकाणी भांडवलाचा अभाव, अपुरा ऊर्जेचा पुरवठा, आधुनिक तंत्रज्ञानाचा अल्प वापर, पायाभूत सुविधांचा अभाव, कुशल मजुरांचा अभाव. त्यानंतर मेट्रो रेल्वे दुरुस्ती कायदा 2009च्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या ठिकाणी मित्रांनो तिन्ही विधान म्हणजे फक्त अ ब क हे 3 विधान बरोबर आहेत. म्हणजे मेट्रो दुरुस्तीमुळे मेट्रो प्रकल्पांना योग्यरित्या कायदेशीर संरक्षण मिळते. भारतातील सर्व मेट्रो शहरांमधील मेट्रो रेल प्रकल्पांना दुरुस्ती कायद्यांमुळे संविधी संरक्षण कवच प्राप्त होते. कायद्याच्या परिक्षेत्रामध्ये NCR, बेंगळुरू, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि जयपूर मेट्रो विभागांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी अ ब क हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 रोजी सेवेत दाखल झालं 15 जानेवारी 2014. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो आपण वनरक्षक या पदाची अत्यंत महत्त्वाची आणि अतिसंभाव्य अशी प्रश्नपत्रिका क्रमांक 13 पाहिली. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व मित्रांसोबत व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुकवरती शेअर करा. काही सजेशन्स असतील, काही करेक्शन असतील, काही प्रश्न मतं असतील, शंका असतील कमेंट्समध्ये लिहा. आणि मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी वनरक्षक होण्यासाठी मी वनरक्षक होणार हा दृढ निश्चय स्वतःमध्ये बाळगण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.